म्हणजे जुगाड जेवढं तर बाहेर शिकले वाटतं. हा लपून तरी ठेवला ना कांचनने. कवरा बीच मध्ये उतरला तर पोवाला त्या सांग मला पोहता येतं का तुला? जाम उतरलेला गे कवरा पोवला कवरा तू. हा ग पोवाला शिकायला गेलं तिकडे गोरा गेला 3 दिवस. का नवऱ्याची इथे तयारी सुरू आहे. केवळ हसू नको आपला पण नंबर लागल पुढच्याला. हसू नको. हा काय ए ताई खुश का आता आईस्क्रीम बनायला. दोन घ्या दोन घ्या. सासूची बरं हलकडत नवऱ्याचं काकेच्या हलकडत बरं जाम 2 आईस्क्रीम घेतात. गपचूप. आता पप्पाला पण नाही दाखवू शकत. पप्पाला पण गरम सगळं उघडे बाबा झाले घरात. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमच्या पंकज नवऱ्याचं लग्न बघणार आहात आणि आमची धमाल मस्ती खूप आम्ही एन्जॉय केलं या लग्नामध्ये. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा ब्लॉग बघून. ओके चला बराच निघालेली आहे मंडळी. भारी भारी भारी. बसमध्ये बसल्या लगीन लावायला झाल्या आमच्या पोऱ्याचा पक्क्या लांब चालल्या. पक्क्या लांब चालल्या ना जाम लांब चालल्या. आम्हाला पोचायला 8 वाजता जायचं. आम्हाला लांब चालल्या आम्ही नाही कल्याणला जायचं. चला आता डायरेक्ट तुम्हाला कल्याणला पोचल्यावरतीच भेटतो. बस चालू निघाला आता. चला आता आम्ही बरं कल्याण परत घेऊन जा. बँडवाल्यांची वाट बघा. बँडवाल्याला परत नाटक चालू करू आम्ही. इकडे नवरदेव धावा नवरदेवाला दाखवू ना जरा सांग.
इकडे नवरदेव आहे, नवरदेव इकडे बघ. पंकज उरसाला सध्या. इकडं वर्मा आहे आमची वासंती ताई. वर्मोला तिकडं, वर्मोला तिकडं. थांबा, नवऱ्याची इथे तयारी सुरू. केवळ असू नको, आपला पण नंबर लागल पुढच्याला. असू नको. हा काय 2-3 वर्ष हा ना अजून. आम्ही डोकऱ्या व्हायच्यात म्हणजे झाला नाचायला. वर्माय कौसच रस पिवालेले ग. हा दमली का नाचली तर आऊशी नाही हो. शुभमंगल सावधान लक्ष्मी नारायण चिंतन शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मुरस्मरामि शुभमंगल सावधान वधूवरांचे एकचित्त शुभमंगल सावधान वाजंत्रीवाले सावचित्त शुभमंगल सावधान अति समीप शुभ मुहूर्त सावधान अति समीप शुभ मुहूर्त सावधान अति समीप शुभ मुहूर्त सावधान. जय घंटा शब्द प्रमाणे नवम्य. चला मंडळी, आता लग्न लागलेला ताई बरं आहेत ना? बरं आहेत ना? मच्छीवाल्या ताई मस्त लग्नाच्या हॉलमध्ये भेटल्यात. मावरा बिवरा इकडे वाटते. ए ताई खुश का आता? आईस्क्रीम मला दोन घ्या, दोन घ्या. सासूची बरं हलकड नवऱ्याच्या काकीच्या हलकडत बरं जाम. 2 आईस्क्रीम घेतात. गपचूप हा ग खरा नाही चोरच वाटत दोघी पण गपचूप घेऊ पण ते पक्ष परत नंतर घेऊ आम्ही. हा नंतर. चला मंडळी, या आता आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम तर बऱ्याच लवकर भेटला. वाटलं तर आवडेल लवकर येईल आईस्क्रीम चला. खावायला बसलो ना मग खा ना. तुमचं हात धरून ठेवले मी नाही. ए ताई चालता का मदत करायला मागणी? चला मक्षा या झाला ना. थांबा ना. मक्षा या झाला ना परत. तुम्हाला
पाहिजे तर घेऊन येईन दोघींना गाडीवर मी. अरे हो ना, येतात जाऊन पीठ पीठ मळून मलून ठेवू का पीठ पीठ पालटाला या मग तुम्ही. मग मागच्या जेवायला आपण तिघी जणी बरोबर जेव. मला आले असं वाटतं नसते ऑर्डर घेतलं बरं झालं असतं. म्हणजे तुम्ही आता मस्त चांगलं चांगलं मेनू जेवून येसाल इथल्या. मी जाऊन भाकरी बुजू करा. तुला कोणी झालेलं भाकरी तू त्याला जेवायला तुला जरा नाचाची होती थोडं. हो नाचलो तशी मी. मग वरात आल्यावर गावाला आल्यावर फोन करा मग येईन परत. नंबर देऊन जा. नंबर देऊन जातो. हे विद्याताई मग तुम्ही का नवरा डायरेक्ट निघेल तेव्हा जाईल का काय. मोबाईल घेऊन दे ना. नंबर दे नंबर आहे. चल मंडळी आता आपण निघू कडेने जेवायला का म्हणते. आपण मला जाऊ भाकऱ्या बुजायला येतो जेवायला जेवायला ये. लग्न लावायला गेलेली तिकडनं जाऊन आली आणि भाकऱ्या मला द्यायच्या होत्या म्हणून मी पटकन आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि लगेच आली. ते जाऊबाई मला जाम चिडवत होते. सांगते जाऊ नको थांब बोलते जेवूनच जाऊ आता आपण. आता तिकडे जेवायला थांबली तर इकडं कस्टमर माझ्या भाकरींसाठी वाट बघेल. त्याच्यामुळे बरं नको तुम्ही जेवा ना माझ्या वाट्याचं पण जेवा तुम्ही पाहिजे तर मी चाललो घरा. आता लग्न लावून आली आणि लगेच उन्हावणी घेतला. चला आता इथे उन्हावणी पीठ थंड करायला लावले का आता 9:15 वाजता मला भाकऱ्या द्यायच्या आहेत आणि 8:30 वाजलेत बरोबर. आणि आता मला 20-22 भाकऱ्या द्यायच्या आहेत. आणि लग्न लावायला जायच्या आधी तेव्हा मी 35 भाकरी दिलेल्या आहेत. आणि आता लग्न लावायला जात होती तेव्हाच कॉल आला की आम्हाला 9:15 9:30 भाकरी भेटतील का म्हणून. तर बरं चला माझ्याकडे आहे अजून वेळ तर बरं मग दे. तर आता आपल्याला गावात ऑर्डर द्यायची आहे आणि आता पुण्याला ऑर्डर द्यायची आहे. आणि आज वाटलं नव्हतं की एवढ्या भाकरींची मला ऑर्डर येईल कारण की आज नॉनव्हेज डे नाही आहे. आज व्हेज डे आहे. आज गुरुवार आहे तरी पण आजसुद्धा आपल्याला भाकरींची ऑर्डर छान अशी आलेली आहे. तर चला आता उन्हाळ्याचं पीठ थंड झालं की लगेच मग भाकरी करायला घेते. चिन्मयला सांगितलं थोडीशी मदत करायला प्रेस करायला कारण की आता हे प्लांटवर गेलेत त्याच्यामुळे. ओके चल. A few moments later. आता तुम्हाला नंदाशी बोलायचा का बोलायचा हा. हॉस्पिटलला आहे आपली. हो त्या झिला जरा आता माहेर आल्यावर जरा आराम करायचा. इसा बघायला येतं ना. भाऊजच नाही घरात. हो भाऊजच तुमची माहेर गेले लग्नाला फोटो बघितला आम्ही. भाऊजसनी तर फुल एन्जॉय करत दिले कालपासून. गुजराती काय मारवाडी काय पंजाबी काय बरीच वेशभूषा गेली तुम्ही कालपासून. हा ना माहेरी लग्न असल्यावरतीच पोरीला हाऊस करायला भेटतं नाही का. बिचारीला भेटले अवकाळीची चान्स. बरोबर ही गोष्ट खरी आहे का अवकाळीची चान्स भेटली तिला. त्याच्यात पडले पाऊस पिझा मांडव उरला. हो मांडव उरला तिकडं. अवकाळीची गेले वादळ. अरे हो ना ते कल्याणला पण बरंच काही नुकसान झालं ना. आपला पण मांडव उरता वाचला जरासा. नाही तर पंकज नवऱ्याचा मांडव उराच्या बरी पण उरला नाही. जामच ना ताई जामच वादळ धंदो. मी बी रस्त्यात मी पण नक्कीच उरून जाणार. मनीषा ताई गेली का. हा काय मग तुम्हीच का आता. भाऊ काय लग्नाला दिसलेत नाही. भाऊ तिकडे गेला वाटते सासूरवाडीला का आईच्याकडं. भाऊ नाही स्वपन भाऊ आज लग्न होता ना. हा बहिणीचा मान असते आमच्या साईडला हारतुऱ्याचा. बरोबर घ्या तुमच्या भाकरी. आमच्या अजून भाजी बनवायची आहे. तर तुमच्या शाळा बोलत राहील तर माझी पोरा उपाशी राहतील. त्या पोरी काय तुमच्या पोरी काय हा चला हो जेवून ठेवलं लगे. भाऊ एकदम टकाटक. भाऊ आता पोर बघायला तरी कोणी पण पोर देईल. नको आता जावं येईल की भाऊ पुरुषाला. हो ना तुम्ही पण मालकरी बस काही पण बोलतात म्हणजे का आम्ही बोलत नाही का तुम्ही चान्स घेता काय. हा भावच ना बिवस बोलता काही पण. इकडे या बाचीशी काय चाललं बघा. आता या कोणच्या पोरीन त्यात मला ही शमाची पोर ती माहिती मला. तू शमाची पोर ना तू. हा ही शमाची नाही अर्चूची ना. नाही छोटा पॅकेट कोणचा आहे अर्चूची कधी पण आहे बघा माझ्या भाषेशी. काय मामाच्या गावा आल्यावर बाबा म्हणजे जुगाड जेवणाचं बाहेर शिकले वाटतं आज. हा लपून तरी ठेवला ना कांचनने.
लॉक लावून गेले की शापूरला? मीठ मसाला कुठे ठेवले आम्हाला सापडत नाही बघ. म्हणजे भाकरी ना भाजी विकत आली का तुमच्या आज? मग काय या ना लावा ना जराची भाजी करायला. सकाळी केलती आमच्या पूर्वानी बटाटा कांदा. हा का? चला मंडळी, आता भाकरी वगैरे देऊन आली आणि आज बऱ्याच 4-5 ठिकाणच्या भाकऱ्यांची ऑर्डर होती. वाटलं नव्हतं की एवढ्या भाकऱ्यांच्या आज ऑर्डर येईल, कारण की आज गुरुवार आहे त्याच्यामुळे. पण ज्या दिवशी ठरवलेलं नसतं त्या दिवशी नेमकीच भाकऱ्यांची ऑर्डर असते. तर चला, आज पण भरपूर भाकऱ्या दिलेल्या आहेत. आणि आता मोनिश, मी गावात भाकऱ्या पोचवायला गेले तेवढ्यात फक्त मोनिश घरी आलेला आणि मग तो काय पूर्ण आणि गुंतवणीच्या ज्या काही भाकरी होत्या त्या घेऊन गेलाय तो. आणि आता फ्रेश वगैरे होतोय. मोनिश बोला आता काय भाजी वगैरे काय बनवू नको, दमली आहे तू पण, बोलते भाकऱ्या बनवून येताना बोलते पार्सल भाजी घेऊन येतो. चला बरं, बरंच झालं आता, तेवढा माझा टाईम जरा वाचेल आता. चला आता फ्रेश होते आणि मग मोनिश पण येईल भाजी घेऊन, तो पण मग जेवायला घेऊ. ओके चला, मोनिश जाऊन आलेला. कावरा बीचमध्ये उतरला तर पोवाला, त्या सांग मला पोहता येतं का तुला? जाम उतरलेला गे कावरा, पोवला कावरा तू? हा ग, का पोवाला शिकायला गेलं तिकडे? गोरा गेला 3 दिवस, शिकून तरी यायचं होतं पोवाला. होडी बिडी घ्यायची. मोनिश येताना मस्त आता भाजी पार्सल घेऊन आलेला आहे. चला आता जेवू बाबा, भूक पण जाम लागले. कशी काय कुठे ठेवते? याच्या इथेच्या तावरे जाऊ दे मग, कशाली परत नाही तिथं कालरला ठेवलेली की वाईट हॉटेलची तिथं खाली. चला मंडळी, या आता जेवायला मस्त पनीर लाजवाब आणले. कुठं बनवायच्या भाकरी? म्हणून जरा कांदा तरी कापून आणते का? किचनमध्येच कांदा आहे ना जरा, एक कांदा कापून आण जरा. हां मजा घे. चल भाकर याच्यानेच ठेवते हा का? लागली तर परत भाकर घे. मी टाटा बारीक करल्या, मला उद्या लवकर जायचं ठाण्याला, ते भांडी घासायला टाईम नाही मला आता, झोपाचा लवकर घे. चू ये चल. या आता तुम्ही जेवायला. चू सुरुवात करू का मी? अरे म्हणजे भाकरी कडक होईल म्हणून ते मी जेवू का मग ते? चला मंडळी, या जेवायला. तो तर डायरेक्ट उघडाच बसले जेवायला तिकडं. भाऊ डायरेक्ट कपडे काढून बसले जेवायला. आवरा गरम झाले त्याला. आता पप्पाला पण नाही दाखवू शकत. पप्पाला पण गरम झाले. सगळं उघडे बाबा झाले घरात. या जेवायला मंडळी. मस्त पनीर लाजवाब. चू भाकरी घ्या, म्हणून भाकर घे. तर मंडळी, आता मस्त आमची जेवणं वगैरे झालेली आहेत. हे तर झोपले. ए चू, किती वाजला आता? 12 वाजले झोपले. 12 वाजले. चिन्मय सांगते झोप बोलते लवकर तू पण. तर चला आता मी पण ब्लॉगचा एंड करेन, कारण की हे पण झोपले. मोनिश तर केव्हाच गेले झोपायला. चिन्मय आणि मीच जागी आहे. लकी सोनू पण झोपल्यात आता. आणि जेवण वगैरे झाल्यात, सगळं काही आता आवरले काम. आणि उद्या मला सकाळी लवकर जायचे ठाण्याला मसाला मार्केटला. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये छान असा आपल्या आगरी पद्धतीचा जो काही मसाला आहे तो बघायला भेटणार आहे. ओके, तर उद्याचा ब्लॉग पण तुम्ही सगळ्यांनी बघा. तर चला, आता आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आम्ही सगळ्यांनी खूप धमाल मस्ती केली याच्या ब्लॉगमध्ये. मी पण जाम नाचले आहेत, पाय दुखेपर्यंत. आता पाय दुखतात माझे, एवढी नाचले आहे मी. तर चला, आता असं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.